तर आत्ता सांगितल्यानुसार वर्णविग्रह देव हलंत द प्लस ए हलंत व प्लस अ, वन हलंत व प्लस अ हलंत न प्लस अ. पाहता हे हलंत म्हणजे असं असतं, हलंत व अधिक अ अधिक हलंत न आहे बरं का, हे अधिक अ आणि शेवटी काय करायचं, पूर्णविराम द्यायचं. कुठलंही वाक्य संपलं, शब्द संपला की उभी दंडी द्यायचं. अंकात लिहिल्यानंतर उभी दंडी नसती द्यायची, पूर्णविराम द्यायचा नाही. त्याच्यानंतर एखाद्या वाक्यामध्ये प्रश्नार्थक शब्द आला तर शेवटी क्वेश्चन मार्क द्यायचं, पूर्णविराम नसतो द्यायचा. आता स्वतःच्या नावाचं वगैरे वर्णविग्रह काय होतो याचं चिंतन करायचं आहे आपण. आता इथं काय म्हटलं आहे, संस्कृत शब्दलेखनम आणि मराठी शब्दलेखनम. संस्कृत शब्दाला मराठीत काय म्हणतात आणि मराठी शब्दाला संस्कृतमध्ये काय म्हणतात त्या बाबी पाहायचं आहे. आंबा, आमरम, केळी, कदली, सफरचंद, सेवम, कावळा, काकह, बगळा, बकह. हे लिहिल्यानंतर मात्र आवर्जून काय करायचे, असं आपण पूर्णविराम द्यायचे. त्याच्यानंतर मराठी शब्दलेखन डाळिंब. आता याला मराठीत डाळिंब म्हणतात. मग त्या ठिकाणी ळीवर अनुस्वार द्यायचे, अर्ध म वापरायचं नाही बरं का, म्हणजे थोडक्यात अनुनासिक वापरायचं नसतं. मग डाळिंब लिहिल्यानंतर पुन्हा पूर्णविराम द्यायचा नसतो, काय करायचं असतं, मराठीतला डॉट द्यायचा. शुकः पोपट, मयूरः मोर, पनसम फणस, कपोतः कबूतर. चला, इथंपर्यंत काही अडचण आहे का? पहिल्या प्रश्नात आणि दुसऱ्या प्रश्नामध्ये विचारा. नाही? ऋषिकेश, केदार, समृद्धी, काही अडचण आहे का विचारा. ठीक आहे. कालचा पेपर सोडवून पाठवला का मला? यस, बोला बोला, कुणीतरी, आवाज येत नाही. हां, ऋषिकेश, समृद्धी, केदार, सुनय. ओके. आणि हे एक चांगलं लक्षात ठेवा बरं का, आपल्याला शुक्रवार आणि शनिवार हे 2 दिवस रात्री 8 ते 8:40 जॉईन व्हायचं आहे. आणि याच्यामध्ये जास्तीत जास्त असे क्वेश्चन पेपर, वर्कबुक, समृद्धीचासुद्धा घ्यायचा आहे आता आपल्याला लगेच पेपर तोही. चला पुढे. चतुर्थ पदम लिखत. कोणतं पद? चतुर्थ. मग काय म्हणलं इथं, देव देवेन, भूप भूपेन, सूर्य सूर्यात, चंद्र चंद्रात. ओके. त्याच्यानंतर पुढचा भाग, माला मालासू, शाला शालासू. असं शालासू लिहायचं. शालासू आणि उभी दंडी द्यायची. ठीक आहे. नेक्स्ट, फलफलानी, पर्णपर्णानी, स्यूत स्यूतानां, चमस चमसानां, देवदेवेषु, वन वनेषु. चला, आता हे सांगणार आहे आपल्याला समृद्धी. पहिले 4 सांगा, पुन्हा दुसरं केदार सांगेल. देवदेवेन, भूप भूपेन, सूर्य सूर्यात, चंद्र चंद्रात, माला मालासु, शाला शालासु, फल फलानी, पर्ण पर्णानी. छान. केदार, तू सांग पुढचं. केदार लवकर सांग. ओके. ऋषिकेश तू सांग. सूर्यात
सूयतानां चमस चमसानां देव देवेषु वन वनेषु. छान छान. पण ह्याला या शब्दाला स्यूत म्हणतात आणि स्यूतानाम. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, कुठल्या वर्गाचंही काही देणं घेणं नाही आपल्याला, पण प्रत्येक शब्दाचा वाक्याचा अर्थ कळालाच पाहिजे. नाही कळाला विचारायचं. आता ह्याच्यामध्ये स्यूत शब्द जरा थोडासा कठीण आहे. स्यूत म्हणजे दफ्तर, स्यूतानाम दफ्तरांचे, चमस चमचा, चमसानाम चमच्याचे चमच्याची. ठीक आहे, चला पुढं देवदेवेषु वनवनेषु. नेक्स्ट. आता ही एक तालिकापूर्ती आहे, महत्त्वाचीच आहे, पाहूया. चंद्रो, काय आलं इथं? चंद्रो. एकच मिनटं. यस रिया, थोडंसं उशीर केला रियानं जॉईन व्हायला. शुक्रवार आणि शनिवार साधारणतः 8 ते 8:40ची बॅच असते, ध्यानात असू द्या सर्वांनी. ठीक आहे. यस, चंद्रो शब्द आलेला आहे. मग इथं मूळ शब्द आहे चंद्र, अकारांत पुल्लिंग शब्द, तो चालतो देवप्रमाणे. देव शब्दाची प्रथमा विभक्ती कोणती? देवः देवो देवाः. नेत्रम, नेत्रम वनम, वनम वने वनानी द्वितीया. प्रथमा द्वितीया सेमच आहे बरं का. मापिकया, मूळ शब्द कोणता इथं? मापिका. शेवटी आलं आ, मग त्याला काय म्हणायचं? आकारांत स्त्रीलिंग. चालतो मालाप्रमाणे. मग माला शब्द पाठ पाहिजे त्यासाठी. माला माले माला हा प्रथमा, मालाम माले माला हा द्वितीया, मालया मालाभ्याम मालाभी तृतीया. ठीक आहे. मग मापिकया मापिकाभ्याम मापिकाभी तृतीया. गजाननयोहो, काय आहे हे? गजाननयोहो. मूळ शब्द गजानन, अकारांत पुल्लिंग शब्द आहे, चालतो देवप्रमाणे. देव शब्द पाठ पाहिजे. समृद्धी पाठ झाला आहे देव शब्द. देव शब्द झाला आहे पाठ. यस, ठीक आहे. तर देव देव हां असेल तर हां पाठ असला तर व्हेरी गुड, नसला तर थोडंसं पाहून म्हणलं तरी चालतं. पुस्तक ठेवायचं बाजूला आपल्याजवळ. देवः देवो देवाः प्रथमा, देवं देवो देवान् द्वितीया, देवेन देवाभ्यां देवैः तृतीया, देवाय देवाभ्यां देवेभ्यः चतुर्थी, देवात् देवाभ्यां देवेभ्यः पंचमी, देवस्य देवयोः देवानां षष्ठी. मित्रांनो, आपण 8वीचे विद्यार्थी. तर स्टार्टिंगला आपल्याला देव, वन, माला ही नामरूप, पुन्हा अस्मद, युष्मत, तद पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग ही सर्वनामरूपं आपल्याला पाठांतर असणं आवश्यक आहे. ओके, चला पुढे. दंतैही, मूळ शब्द कोणता आहे? दंत. अ आलं अकारांत, तो दात पुल्लिंग. मग देवेन देवाभ्याम देवही तृतीया. म्हणून इथं लिहित असताना काय लिहायचं आपल्याला? दंत हा प्रातिपदिक म्हणजे मूळ शब्द बरं काही. हे दंत आलं काय? अ, म्हणून ह्याला म्हणायचं अकारांत ह. पुन्हा तो देव, ती देव का ते देव, तो देव, म्हणून काय म्हणायचं ह्याला? पुल्लिंग. त्याच्यानंतर चालतो देवप्रमाणे. मग तिथं काय सांगितलं होतं? देवेन देवाभ्याम देवही तृतीया. आणि बहुवचन. चलो रियाजी, रिया BMS स्टूडेंट पढ़ो. दंतही, दंतही दंत आकाराना आकारांत आकाराना
आकार आकारांत हां आकारांत हां सर हे पवर अनुस्वार आहे का? हो, पुल्लिंग म्हणतात त्याला. हा पुल्लिंग तृ हे तृतीय. तृतीया हां, बहुवचन. बहुवचन. हाँ, आपका नाम रिया है, रिया. आ गया लास्ट में. आकारांत ती रिया, तो रिया का ते रिया, ती रिया म्हणून आकारांत इरिया. हां, आकारांत स्त्रीलिंग शब्द झाला. तो मालाप्रमाणे चालतो. म्हणजे आपल्याला देव, वन, माला हे खूप महत्त्वाचे शब्दरूप आहेत. सर्वांनीच लक्षात ठेवा. तुमचा वर्ग कोणता आहे ते महत्त्वाचं नाही. ठीक आहे. 8वी असो, 9वी असो, 10वी असो, CBSE असो, BMS असो. कथाया मूळ शब्द कथा, आकारांत ती कथा म्हणून स्त्रीलिंगम चालतो मालाप्रमाणे. मालाया मालयो मालानाम षष्ठी म्हणजे पंचमी षष्ठीचं एक वचन आहे ते. ओके. नेक्स्ट. चला, एकंदरीत हा एक पेपर होता. आता आपण तो दुसरा एक पेपर घेणार आहोत आता.